महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे युवा खासदार, महाराष्ट्राचे आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं जे माझ्यावर अल्पसंख्याक कुटुंबामधली गरीब कुटुंबामध्ये मी येतो, माझ्यावर जे विश्वास दाखविला, मला हे उमेदवारी दिली एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांना त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वहिनी असू द्या, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमची मोठी बहीण ज्यांनी मला आशीर्वाद दिला लहान भाऊ म्हणून, मेघनाताई बोर्डीकर असू द्या, आमचे माजी आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, आमचे शिवसेनाचे जिल्ह्याचे नेते इथले सन्माननीय खासदार बंडू बॉस, यांनी पण एक लहान भाऊ म्हणून मला आशीर्वाद दिला, जे माझ्यासाठी जे निवडणूक हातात घेतली, बोर्डीकर साहेब असू द्या, दिदी असू द्या, आमचे हिंगोली जिल्ह्याचे आमचे शिवसेनाचे नेते, आमचे मोठे भाऊ संतोष बांगर साहेब असू द्या, राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगुरे साहेब असू द्या, जे पद माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, सगळेच महायुतीचे जे आमदार खासदार ज्यांनी मला आशीर्वाद दिला, आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, सगळे शिवसेनाचे आमचे जिल्हा प्रमुख विशाल भाऊ असू द्या, माझे भाऊ म्हणून माझे खांद्याला खांदा लावून गंगाखेड मतदारसंघात माझ्यासाठी जे परिश्रम केलं त्यांचा पण आभार व्यक्त करतो. आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, माझे मोठे भाऊ, माझे मार्गदर्शक आनंद जाधव साहेब असू द्या, सगळे लोकांना, युवक जिल्हा प्रमुख असू द्या, सगळे आमचे राजू कापसे साहेब आमचे नेते, त्यांनी पण मला जे आशीर्वाद दिला, सगळेच आमचे शिवसेनाचे आमचे भाऊ असू द्या, अप्पाराव भाऊ, आमचे अमोल भाले पाटील, आमचे सर्व शिवसेनाचे नगरसेवक, नगराध्यक्ष, त्यांनी सगळ्या लोकांना माझं जे काम केलं, मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि एक जे बी हे विजय आहे, मी हे विजय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाला अर्पण करतो. त्यांच्या आशीर्वादानं मी आज आमदार झालो. त्यांनी एक गरीब कुटुंबामधलं मला अल्पसंख्याक कुटुंबामधल्याला उमेदवारी दिली. अनेक लोकांना टिप्पणी केली माझ्यावर की अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला उमेदवारी देऊ नका, पण एकनाथ शिंदे साहेब एक असा नेतृत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा महाराष्ट्रामध्ये नेता कोणी असन तो ते एकनाथ शिंदे साहेब. 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम, आणि 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम कोणी केलं असन महाराष्ट्रामध्ये तर ते एकनाथ शिंदे साहेबांना केला. ज्योतिताई वाघमारे आमची गरीब कुटुंबामधली मागासवर्गीय बहीणला राज्यसभा दिली, अल्पसंख्याक कुटुंबामधला माझ्यासारखा एक गरीब पोरगा त्याला आमदारकी दिली. हे सगळे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब घेऊन चालत आहे, सगळ्या लोकांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मनापासून त्यांचा ऋणी आहे मी, जे बी माझ्यासाठी काम केला. मतदाराचा बी आभार व्यक्त करतो, सगळे नेतेचा, सगळे शिवसेनाचे आमचे पदाधिकाऱ्याचा आभार व्यक्त करतो. परभणी जिल्हा हा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला आहे असं ओळखलं जात होतं, पण आता तुमचा विजय झालाय. त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचे खासदार देखील शिंदे सेनेमध्ये जात आहेत. तर कसं पाहता या परभणी जिल्ह्याच्या राजकारणाला शिवसेना म्हणून? आज जे पद्धतीत बॉस, आमचे खासदार, आमचे नेते जिल्ह्याचे बंडू जाधव साहेब, जे पद्धतीत ते शिवसेनामध्ये यायचा निर्णय त्यांचा झालेला आहे. आमच्या शिवसेनामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. बॉस 3 वेळेसचे खासदार आहे, 2 वेळेसचे आमदार आहे, 5 टर्मचा अनुभव त्यांना, फार मोठा अनुभव त्यांना आहे. याच्यामुळं शिवसेनाची मोठी ताकद परभणीमध्ये बॉसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करू, आणि बॉसच्या मार्गदर्शनाखाली जितके बी निवडणूक असन त्याच्यामध्ये यश भेटणार आहे. पहिला यश आम्हाला भेटलेला आहे बॉसच्या मार्गदर्शनाखाली, बेंगना दिदीच्या मार्गदर्शनाखाली पहिला यश आम्हाला भेटलेला आहे. त्याच्यामुळे 100% शिवसेनाचा खूप मोठा अनुभव त्यांना आहे, पक्षाचा सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची निवडणूक, पुढची हालचाल बॉसच्या मार्गदर्शनाखाली करू. आज बॉसचा 6 वाजता ते येणार आहे, जंगी स्वागत त्यांचा करू परभणी जिल्ह्यामध्ये. आणि मोठी ताकद शिवसेनाची परभणी जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे, आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बळ भेटलेला आहे. आज एक विधान परिषदचा निर्णय लागला, आणि बॉस परभणीत येते. शिवसेनासाठी आज परभणी जिल्ह्यासाठी चांगला दिवस आहे. सगळे शिवसेना कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा परभणी जिल्हा जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला 100% होणार. एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे तळागाळापर्यंत, जे लोकांपर्यंत गोरगरिबाला न्याय द्यायचं काम आहे, आणि इथली सगळी नाडी बॉसला माहिती आहे. त्यामुळे बॉसचं काम, आणि वरी आमचा बॉस, 2 बॉस आमच्या पक्षात, एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचे मेन बॉस, आणि परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू बॉस. त्याच्यामुळे शिवसेना तळागाळापर्यंत जायचं काम आम्ही सगळे शिवसैनिक बॉसच्या मार्गदर्शनाखाली करू. महायुतीचे मोठ्या प्रमाणावर मत असताना तुम्हाला पहिल्या पसंतीची मतं कमी मिळाली, तर कसं पाहता येईल? आता ते बघितले नाही मी, बघितल्यावर सगळं मी त्याच्यावर सांगन. आता वरिष्ठ लेवलवर एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब त्याच्यावर सगळं बोलतील, आणि वरच्या लेवलवर सगळी गोष्टी होतील. आज जे मतदान झालं, सगळे लोकांना जे मतदान केलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या यशाचं श्रेय कसं पाहता? कोणाला यशाचं क्रेडिट देतात? क्रेडिट काय, जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर असू द्या, रामप्रसाद बोर्डीकर साहेब असू द्या, सुरेश वरपुडकर साहेब माजी आमदार असू द्या, आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब असू द्या, हिंगोलीचे आमदार, आमचे मोठे भाऊ, आमचे नेते संतोष बांगर साहेब असू द्या, त्याच्यानंतर आमचे राजू नवगुरे साहेब असू द्या, मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, आमचे जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम साहेब असू द्या, सर्वच आमचे शिवसेनाचे, भाजपचे
राष्ट्रवादी सगळे लोकांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त आपण करतो. जय हिंद. 266 मतदारांपर्यंत वैयक्तिक भेटला होता. काय मतदारांचं म्हणणं होतं म्हणजे कसं चांगल्या प्रकारचा महायुतीला सगळ्या लोकांना दिलेलं आहे यश आणि महायुतीचे मागा विकासाच्या मादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर सगळ्या लोकांना